Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जे आहे ते आंदोलन सुरू केले आणि त्याच नंतर जे आहे ते ओबीसी समाजाकडून देखील जे आहे ते हाके यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। एकंदरीत बघू शकतोय मी सध्याला बीडच्या मनोज जरांगे पाटील जे आहे त्यांच्या जन्मभूमीमध्ये आहे। एकंदरीत या ठिकाणी जे आहे ते ओबीसी समाज बांधवांच्या रॅलीवरती या ठिकाणी दगडफेक करण्यात आली होती। याच ठिकाणी मी सध्याला बघू शकतो की सगळं संपूर्ण परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत या ठिकाणी संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे ते अलर्ट मोडवरती आहे। कुठल्याही प्रकारची शांतता भंग होऊ नये किंवा कुणीही कायदा हातात घेऊ नये म्हणून पोलीस देखील अलर्ट मोडवरती आहे। सध्याला स्वतः या ठिकाणी जे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत नंदकुमार ठाकूर यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे। एकंदरीत आपण या ठिकाणी बघू शकतोय सगळं वातावरण जे आहे ते शांततेचं आहे। एकंदरीत संपूर्ण तणावाचं देखील वातावरण असलं तरी पोलिसांकडून जे आहे ते सतर्कता घेण्यात आलेली आहे। एकंदरीत या ठिकाणी आपण बघू शकतोय पूर्ण जे तिंतरवणी आणि मातोरी परिसरातलं जे वातावरण आहे शांततेचं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी कशा पद्धतीने तैनात करण्यात आला। एकंदरीत या पोलीस बंदोबस्तामध्ये देखील जे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत नंदकुमार ठाकूर यांनी या ठिकाणी घटनास्थळाची जी पाहणी केलेली आहे एकंदरीत वातावरणाची ते माहिती घेत आहेत। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। मी सध्याला मातोरी गावामध्ये ज्या ठिकाणी या ठिकाणी दगडफेक झाली त्या ठिकाणावरून आपल्याला माहिती देण्याचं काम करत आहे। एकंदरीत ओबीसी समाजाची जी रॅली आहे ती रॅली मातोरीकडून जी आहे ते बीडकडे निघाली होती, तिंतरवणीच्या मार्गे निघाली होती। मात्र या रॅली दरम्यान जे आहे ते मराठा समाजाकडून दगडफेक करण्यात आल्याची एकंदरीत या ठिकाणी माहिती आहे। याच परिस्थितीचा जे आढावा आहे ते बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घेतात। संपूर्णपणे ठिकाणी आपण बघू शकतोय पोलीस यंत्रणा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। कुठल्याही पद्धतीचं अशांततेचं वातावरण आहे, संपूर्ण वातावरण जे आहे शांततेत झालेलं आहे आणि एकंदरीत कुठेही भयभीत वातावरण नाही किंवा कोणीही घाबरू नये असे देखील पोलिसांकडून जे आहे ते आश्वासित करण्यात आलेले आहे। एकंदरीत संपूर्ण पोलीस फौज फाटा जे आहे ते तिंतरवणी आणि मातोरीमध्ये दाखल झालेला आहे। एकंदरीत मी सध्याला जे आहे ते तिंतरवणी परिसरामध्ये आहे। एकंदरीत या ठिकाणी आपण पाहू शकतोय की मनोज जरांगे पाटील यांचं जे मूळ गाव आहे हे तिंतरवणी आहे। याच गावामध्ये ओबीसी समाजाची जी आहे ते रॅली काढण्यात आली होती आणि याच रॅलीमधून जे आहे ते रॅलीवरती जे आहे ते मराठा समाजाकडून जे आहे ते दगडफेक करण्याची जी आहे ती घटना घडलेली होती। असं जरी असलं तरी या ठिकाणं जवळपास 10 ते 2 व्हीलर आणि काही 4 व्हीलरचं नुकसान झालेलं असलं तरी एकंदरीत पूर्ण परिस्थिती जी आहे त्याचा नियंत्रणात आलेली आहे। मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, बीड।